तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या साईट व्हिजिट करून तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्याशिवाय आमचे इतर अनेक युट्यूबर सहकारी आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या लॉटरीबद्दल जेवढी काही माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सध्या जे काही लॉटरी आता मुंबई मंडळाने आणलेली आहे त्यातील किमतीवरून आपण पाहिले की अनेक जण नाराज आहेत, अनेक जण या लॉटरीपासून दूर जाण्याची शक्यता कुठेतरी वर्तवली जात आहे. म्हणून आता नेमकं ही जी काही लॉटरी म्हाडाने आणलेली आहे, नेमकं या लॉटरीचं सध्या स्थिती काय आहे, नेमकं या लॉटरीला प्रतिसाद कसा आहे, प्रतिसाद जर चांगला असेल तर तो कशामुळे आहे, किंवा जर प्रतिसाद कमी असेल तर तो कशामुळे आहे, काय महत्वाच्या बाबी आहेत की महत्वाच्या अडचणी कुठे येत आहेत लोकांना, की कशामुळे लोकांना अर्ज करण्यास अडचणी आहेत, किंवा नेमकं म्हाडाकडून काय चूक होत आहे, किंवा काय अपडेशन करायला पाहिजे, काय महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजे या लॉटरीच्या अनुषंगाने, जेणेकरून येथील अर्जांची संख्या वाढू शकते, या संदर्भात आज आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही लॉटरी आली मित्रांनो, लॉटरीसाठी आपण जर पाहिलं की जसं दरवर्षी जसं एक म्हाडा लॉटरीचं एक वेगळी क्रेज असते, क्रेज म्हणजे की सगळ्यांना एक अप्रूव्ह असतं म्हाडा लॉटरी संदर्भात, ते अप्रूव्ह या वर्षी दिसून येत नाही. जी चर्चा लोकांमध्ये असते म्हाडाच्या घरांसंदर्भात, म्हाडाच्या लॉटरी संदर्भात जे कुतूहल असतं ते कुतूहल या वर्षीच्या लॉटरीमध्ये दिसून येत नाही. जसं आम्हाला सुद्धा अनेक जण सांगतात की सर, जे काही घर आहेत खरंच आम्हाला म्हणजे ते घेण्याची खूप इच्छा आहे किंवा आम्हाला ते बघायची खूप इच्छा आहे, असे काही काही लोक जरी भेटत असले तरी ते सुद्धा आता कुठेतरी नाराज होताना दिसून येत आहेत, कारण त्यांना अद्यापही सॅम्पल फ्लॅटही बघता येत नाहीत. म्हणून ही एक अशा काही बाबी आहेत मित्रांनो की ज्या आपल्याला नक्कीच खटकणाऱ्या असणार आहेत. आता मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण हेच आहे की तुम्ही ही बातमी पहा, म्हाडाच्या मुंबईतील 2640 सदनिकांसाठी 2 आठवड्यात केवळ 20,000 अर्ज. काय सांगितलं बघा, तर म्हाडाच्या मुंबईतील जे काही लॉटरीसाठी आहे मित्रांनो, ते बुधवारी सकाळपर्यंत, म्हणजे बुधवारचा हा डेट आहे, बुधवार सकाळपर्यंत 19,640 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 10,326 अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे. म्हणजे साधारणतः 15 दिवसानंतर फक्त 10,326 जणांनीच म्हणजे अनामत रक्कम भरून कन्फर्मेशन दिलेलं आहे. याच्यावरून या लॉटरीसाठी असणारा प्रतिसाद तुम्हाला लक्षात येतो की खूप कमी असा प्रतिसाद या लॉटरीला मिळत आहे. आता पुढे वाढेल असं म्हाडाचं म्हणणं आहे की हे सरते शेवटी म्हणजे जेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ येईल तेव्हा याची संख्या वाढेल असं म्हाडाचं म्हणणं आहे. तरी सुद्धा आतापर्यंत जे मागच्या लॉटरीचा हिशोब केला तर साधारणतः 15 दिवसामध्ये ही संख्या जवळजवळ 40 ते 45 क्रॉस केलेली असायची, पण यावेळेस असं होताना दिसत नाही. मग नेमकं याच्यामध्ये कारण काय आहेत हेच आपण जाणून घेऊया. मित्रांनो, या लॉटरीमध्ये जे काही घरे उपलब्ध केली त्या घरांची किमती जर पाहिली आपण तर अत्यल्प उत्पन्न गटातील किमती ह्या नक्कीच परवडणाऱ्या आहेत. ह्याच्यापूर्वी आपण त्याच्या संदर्भात बोललोही आहे, पण LIG असेल, MIG असेल आणि HIG असेल येथील घरांची किमती, विशेषतः LIG उत्पन्न गट आणि MIG उत्पन्न गट येथील किमती भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी नगण्य घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आणि म्हणून त्याच्यामुळे कुठेतरी अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना घर घेण्याची खूप कमी संधी या ठिकाणी मित्रांनो. फक्त गोरेगावचा जे PMIची 13 घरे आणि विक्रोळीची 50 जे काही 85 घरे असतील ती जर सोडली 70 घरे, तर इतर ठिकाणची घरे खूप नगण्य आहेत, संख्या खूप जास्त नाहीये. विक्रोळीची जे 35 घराची रेडी टू मूव्ह आहेत आणि अंडर कन्स्ट्रक्शन 50 लाखाची काही घरे आहेत, तेवढी जर सोडली इतर ठिकाणी जास्त घरे दिसून येत नाहीत आणि त्याच्यामुळे अत्यल्प उत्पन्न गट हा जवळजवळ या लॉटरीतून बाद झाल्याचं दिसून येत आहे. उरला प्रश्न LIGचा. LIG उत्पन्न गटाच्या किमती सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांच्या कम्पेअर टू घरांच्या किमतीचं जर कमी कंपेअरिंग केलं तर त्यांना होम लोन होईल का, हाही प्रश्न निर्माण होत आहे. MIG उत्पन्न गट ज्या विक्रोळीच्या घरांची किमती 85-90 लाखापर्यंत असतील असं बोललं जातं, त्या घरांची किमती 1.5 कोटीपर्यंत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तेथील अर्जदार सुद्धा हा या लॉटरी पासून दुरावलेला आहे. मित्रांनो, मी अनेकांशी बोललेलो आहे, अनेक जणांनी मला सुद्धा सांगितलेलं आहे लॉटरीबद्दल किंवा या किमतीबद्दल. त्यांची खूप इच्छा आहे घेण्याची, त्यांची खूप इच्छा होती भरण्याची, त्यांनी नियोजन केलं होतं लॉटरीसाठी, त्यांनी अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. एवढंच नाही, माझे अनेक मित्र सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा अनेक प्लॅनिंग करून ठेवलं की आपल्याला या लॉटरीमध्ये फॉर्म भरायचा आहे, आम्हाला विक्रोळीच्या 2 BHK साठी फॉर्म भरायचा आहे. त्यांनी अनामत रकमेपासून डॉक्युमेंट्स सगळी तयारी केली होती, पण जेव्हा त्याची जाहिरात आली तेव्हा मात्र ते थोडे तरी नाराज झालेले होते. बरं, नाराज झाले असले
तरी थोडंफार ते कन्फ्युज होते की काय करायचं, मग भरायचं का नाही, काय करायला पाहिजे, कारण 1-1.5-2 वर्षाचा कालावधी आपल्याला मिळणार आहे पैसे भरायला. मग तिथे सुद्धा मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याला ऍटलीस्ट सॅम्पल तरी बघायला मिळालं पाहिजे, ऍटलीस्ट तिथे आपल्याला बघता आलं पाहिजे साईटवर. पण साईटवरती गेल्यानंतर त्यांना काही म्हणजे सॅम्पल क्लिअर दाखवलं नाही, त्यांना आतमध्ये घेतलं नाही, त्यांना काहीही माहिती देण्यात आलेली नाही, जे विक्रोळीच्या साईटवरती सांगतो मी. आणि म्हणून ते रिकाम्या हाताने परत आलेले आणि त्या सांगितलं की आम्ही फॉर्म भरणार नाही, आम्ही प्रायव्हेट बिल्डरकडे स्विच होणार आहोत. मला वाईट वाटलं मित्रांनो याचं, की फक्त म्हणजे काय काय रिझन आहे, म्हाडाला का म्हणजे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देत नाहीत. ऍटलीस्ट मागच्या लॉटरी आतापर्यंत लॉटरीमध्ये मित्रांनो म्हाडाने दर रविवारी 10 ते 1 मध्ये सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून दिले होते अगोदरच्या लॉटरीमध्ये, पण यावेळेस तसं दिसून येत नाही. बोरिवलीला आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जातो मित्रांनो, आम्ही म्हणजे बोरिवली पासून ते इकडे बांद्र्यापर्यंत, इकडे मुलुंड पासून गिरगाव पर्यंत, इकडे चेंबूर पासून तिकडे वडाळा भायखळ्यापर्यंत आम्ही फिरतोय, पण कोणत्याही ठिकाणी आम्हाला प्रॉपर सॅम्पल फ्लॅट दाखवलेला नाही. म्हणजे बोरिवलीचा 3 BHKचा फ्लॅट आहे मित्रांनो, 2.5 कोटी, जवळजवळ 2.5 ते 2.5 कोटीचा फ्लॅट आहे. तिथे सुद्धा सांगण्यात आलेले कुणालाही आत घ्यायचं नाही, कुणालाही सॅम्पल दाखवायचा नाही, अशा सूचना तेथील सिक्युरिटीना देण्यात आलेल्या आहेत. विक्रोळीला सुद्धा सेम आहे की तुम्हाला फ्लॅट सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही तिथे फ्लॅट म्हणजे कुणाला दाखवणार नाही. प्रायव्हेट बिल्डर मी बोललो कालच्या व्हिडिओमध्ये की प्रायव्हेट बिल्डरांना ते प्रकल्पाची माहिती तर देत नाहीत, उलट ते असं बोलतात की इथे म्हाडाची घरे उपलब्ध नाहीत, इथे तुम्ही येऊ नका, इथे म्हाडाचा वेडा काही नाहीये, हे प्रायव्हेट बिल्डरचा प्रोजेक्ट आहे असं ते सांगतायत तेथील सिक्युरिटी. अनेकांनी मला सुद्धा सांगितलं मित्रांनो की आम्हाला सुद्धा तिथे म्हणजे अलग ठिकाणी लोक जात आहेत मित्रांनो, आणि लांबून लांबून लोक जात आहेत. आता मी 2 दिवसापूर्वी बोरिवलीच्या माघारणी ठिकाणी गेलो होतो, तिथे मला 3-4 लोक भेटली जे फॅमिली सोबत आले होते, म्हणजे मिस्टर मिसेस किंवा मुलं असतील. ती पनवेलवरून आली होती की आम्हाला घर बघायचंय, पण तिथे घर अलाउड केलं नाही, ते रिकामे हाताने परत गेले. मित्रांनो वाईट वाटलं मला, उन्हामध्ये लोक येत आहेत बघण्यासाठी, पण हे सगळं दिलं जात नाही. मग आता ह्या गोष्टी प्रत्येक वेळेस बोलणं आवश्यक आहे का म्हणाला, की बाबा तुम्ही सॅम्पल फ्लॅट दाखवा. मागच्या वर्षी सुद्धा गोरेगाव 2023 मध्ये सुद्धा गोरेगावचे सॅम्पल फ्लॅट दाखवले जात नव्हते. आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतर हंगामा झाला आणि त्याच्यानंतर ते सॅम्पल फ्लॅट ओपन केले. का असं करावं लागते प्रत्येक वेळेस म्हणाला, हे खरंच चुकीचं आहे. जर तुम्ही एक शासकीय संस्था म्हणून म्हणाला घरे विकायची असतील तर मग अशा प्रकारे याला रिस्ट्रिक्शन्स का लावले जात आहेत. आता हेही माहिती आहे की काही एजंटची काही प्रकरणं घडली होती, त्यांनी घरं दाखवली, काहीतरी व्यवहार केले, काहीतरी फसवणूक केली. हा त्या व्यक्तीचा पर्सनल असू शकतो इश्यू, पण त्याच्यामुळे बाकीच्यांना घरे घ्यायची, ज्यांना घरे खरंच घ्यायची असतील त्यांना काय रोखलं जाते. आता आम्ही सुद्धा मित्रांनो, आम्ही काय ते व्हिडिओ आम्हाला काय शौक आहे म्हणून बनवत नाही, की आम्हाला खूप कामधंदा नाही, आम्ही रिकाम टेकडे आहोत, आम्ही म्हणून ते साईड विजिट करत नाहीये. असं कुठेतरी जाणवतं आम्हाला की आम्हीच वेडे आहोत किंवा आम्हीच रिकाम टेकडे आहेत, आम्ही इकडे पळ तिकडे पळ. कुठले कोऑपरेटिव्ह, कुठले कोऑपरेशन, कुठले सहकार्य मिळत नाही मित्रांनो. आम्ही खूप लांबून लांब जातो, आमच्या स्वतःच्या गाडीचा खर्च, जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, जेवणाचा असेल, नाश्त्याचा सगळं खर्च करून आम्ही आमच्या पदरातला खर्च करून जातो. असं नाही की युट्यूब पासून मला खूप काही पैसे मिळतात, असे अनेक जणांना वाटतं की युट्यूब पासून खूप पैसे कमवत असेल. अजिबात नाही मित्रांनो. वेळ आल्यास मी नक्कीच युट्यूबचे सगळे तुम्हाला डेटा दाखवेन की खरंच आम्ही किती पैसे कमवतो. त्यावेळेस तुम्हाला धक्का बसेल की खरंच मग आम्ही हे जे काम करतो ते कशा परिस्थितीने करत आहोत. त्याशिवाय अनेक जण असे म्हणतात की RK म्हाडाचे एजंट आहेत किंवा RK शिर्केचे एजंट आहेत, RKना म्हाडाकडून खूप पैसा मिळतोय, शिर्केकडून खूप पैसा मिळतोय. असं होतं मित्रांनो, आम्हाला पैसा मिळतो सोडा, आम्हाला साधा रिस्पेक्ट मिळत नाही. तुम्हाला सांगतो मी रियालिटी. मग ह्या परिस्थितीमध्ये आम्ही काम काय करतोय, आम्हाला कुणी म्हाडाकडून की आम्ही शिर्केकडून पैसे घेऊन काम करत नाही. तसं जर असतं तर हा व्हिडिओ मी बनवू शकलो नसतो, लक्षात घ्या. हा व्हिडिओ मी बनवलाच नसता. आणि म्हणून कुठेतरी हे उद्देश एवढाच होता मित्रांनो, ही जे काही योजना आहे ना ते खरंच सर्वसामान्यांना पोहोचावी, त्यानंतर त्याचा फायदा व्हावा, लोकांना माहिती व्हावी, एवढाच त्याचा उद्देश होता. पण आता मात्र सॅम्पल फ्लॅट वरून एक रणकंदन आहे की सॅम्पल फ्लॅट उपलब्ध केले जात नसल्यामुळे अनेक अर्जदार या लॉटरीपासून दूर जात आहेत. दुसरा प्रश्न मित्रांनो, की जे काही डॉक्युमेंटेशन आहे, आता जे काही डॉक्युमेंटेशन म्हाडाने केलेले आहेत, जेव्हा डॉक्युमेंट्स करतात, मला अनेकांनी स्क्रीनशॉट पाठवल्या की सर आता जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो नव्याने म्हणजे दिला जात आहे. म्हणजे पूर्वीचं फॉर्मॅट होतं की बारकोड दिला जायचा, तिथे बारकोड नंबर दिला जायचा, आता तसं राहिलेलं नाही. आता ज्यांनी नवीन काढलेले आहेत म्हणजे मार्चमध्ये 25 मार्चच्या नंतर त्यांचे पूर्ण फॉर्मॅट आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे. आता तिथे जे काही बारकोड ऐवजी QR कोड आलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत. का होत नाहीत तर महाराष्ट्र सिस्टममध्ये ठराविक जे काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मधलेच डॉक्युमेंट्स अप्रूव्ह केले जातात. मग अनेक जण असे आहेत मित्रांनो, त्यांचे जे काही इन्कम सर्टिफिकेट ते अप्रूव्ह केले जात नाही. तुम्ही साईडला बघू शकता, हे आहे इन्कम सर्टिफिकेट जुनं म्हणजे पूर्वी दिलं जायचं अशा प्रकारचं असायचं, ते QR कोड वगैरे असायचा. आणि आता जे काही दिले जाते मित्रांनो ते इकडे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारचा तो नवीन फॉर्मॅट आता आलेला आहे आणि याच्यामुळे अनेकांचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह
अप्रूव्ह होत नाहीत. अनेक जण आता LIG आणि EWS उत्पन्न गटासाठी अर्ज करतात, ते कसं तरी गोरेगावचं वगैरे भेटलं तर भेटलं नशिबाने, त्याच्यासाठी ते ट्राय करतायत, पण तिथे सुद्धा त्यांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच्यामुळे म्हाडाने कुठेतरी या सिस्टम मध्ये चेंज करणं आवश्यक आहे, की म्हाडाने जे काही सिस्टम आहे त्याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह हवेत, यासाठी काही ना काही सोयी करणं आवश्यक आहे. आतापर्यंत अनेकांचे 10-10 दिवस झाले मित्रांनो अप्रूव्ह होत नाही, पण जे जुनं आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्याच्यामुळं इथे कुठेतरी म्हाडाने अपडेशन करणं अतिशय आवश्यक आहे. टेक्निकल इश्यू मध्ये खूप मोठा इश्यू म्हणजे टेक्निकल बाबतीत म्हाडाला खूप काम करणं आवश्यक आहे, अजून अपडेशन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण जे काही डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतो त्याला 24 तास झाले, 48 तास झाले, 2 दिवस 4 दिवस झाले तरी ते अप्रूव्ह होत नाहीत. इथे मात्र कुठेतरी फक्त 24 तासामध्ये ते अप्रूव्ह व्हायला पाहिजे, असे कुठेतरी सिस्टम म्हाडाने डेव्हलप करायला पाहिजे, जेणेकरून लोकांची जी काही संधी आहे ती हुकणार नाही. तिसरा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जे काही म्हाडाची फोनिंग सुविधा आहे, म्हणजे फोनवरनं जे काही गायडन्स केलं जातं तिथे सुद्धा खूप लॅप म्हणजे दिसून येतो, खूप म्हणजे गॅप दिसून येतो, की अनेक जण सांगतात सर आम्ही फोन केला होता, आम्हाला म्हणजे कधीतरी उचलला जात नाही, बऱ्याच वेळानंतर म्हणजे खूप ट्राय करून उचलला गेला तर प्रॉपरली उत्तर सुद्धा मिळत नाही. तिथे जो कोणी स्टाफ ठेवला असेल त्याला प्रॉपरली ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, प्रॉपरली माहिती देणं आवश्यक आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे मित्रांनो. पण तसं दिसत नाही, अनेकांना चुकीची माहिती दिली जात असल्याचंही मला अनेकांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी इथे थोडं म्हाडाने लक्ष द्यावं, किंवा जे काही कन्सर्न कंपनी असेल त्यांनी लक्ष द्यावं, की इथे सुद्धा आपले जे काही कर्मचारी असतील ते इत्यंभूत माहिती प्रोव्हाइड करू शकतात, जेव्हा जेव्हा लोकांना गरज लागेल तेव्हा ते देऊ शकतात, याची कुठेतरी सुविधा करावी. फोनच्या माध्यमातून इत्यंभूत माहिती मिळणं लोकांना नक्कीच अपेक्षित आहे, तेही कुठेतरी मिळताना दिसत नाही, म्हणून इथेही कुठेतरी म्हाडाने सुधारणा करणं अतिशय आवश्यक आहे. नंतर जी बाब अतिशय महत्वाची आहे मित्रांनो, ज्या काही किमती आहेत, खरंच आता किमती बऱ्याचपैकी जास्त आहेत. म्हणजे EWS ची किंमत विक्रोजी 50 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. खरंच त्याला परवडणार आहे का? आणि खरंच मग ह्या व्यक्तीने, ह्या EWS वाल्या ज्याचं उत्पन्न 50,000 आहे किंवा 6 लाखाच्या आत आहे, तो 50 लाखाचं घर कुठल्याही परिस्थितीत घेऊ शकत नाही. मध्यम उत्पन्न गट ज्याचं उत्पन्न 75,000 महिना आहे, तो व्यक्ती 1.5 कोटीचे घर कुठल्याही परिस्थितीत इम्पॉसिबल घेऊ शकत नाही. हा, कधी घेऊ शकेल? जर त्याच्याकडे पैसा पडून आहे, बँकेत बॅलन्स आहे, पैसा खूप प्रमाणात त्याच्याकडे आहे, जमलेला आहे, किंवा इन शॉर्ट आपण 2 नंबरची त्याच्याकडे कमाई आहे, तर असे व्यक्ती तिथे करू शकतात. पण होम लोन करून इमानतबारी ते घर घेऊ शकणार नाहीत, ही सुद्धा तेवढीच रिअलिटी आहे. हा, ज्याच्याकडे जुनं घर आहे, इतर ठिकाणी ते घर विकून, ते प्रॉपर्टी पहिली असेल तर ते विकून ते नक्कीच करू शकतात, ऍडजस्टमेंट तिथे होऊ शकतो. पण महत्वाचा प्रश्न आहे की हे खरंच जे म्हाडाने पूर्वी सांगितलं होतं की आम्ही किमतीनुसार ग्रुप ठरवणार आहोत, ते असं अपेक्षित होतं, पण ते ठरवलेलं नाही. आता कार्पेट एरियानुसारच ग्रुप ठरवण्यात आलेले आहेत. इथे जर किमतीनुसार ग्रुप ठरवले असते तर नक्कीच बऱ्यापैकी लोकांना परवडणारी घरे मिळाली असती, पण तो निर्णय कुठे बारगळला, काय झालं हे अद्यापही समजायला मार्ग नाही मित्रांनो. त्याच्यामुळं ह्या उत्पन्न गटाच्या मानाने किमती ह्या खूप जास्त आहेत. इथे होम लोनला प्रश्न येऊ शकतो, होम लोनच्या बाबतीत खूप काही इश्यू होऊ शकतात. तसं मी बोलणार नाही की अपडेशन सुमोधली नाही, बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात भाड्याने अपडेशन केलेलं आहे, खूप सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, खूप चांगली प्रोसेस राबवत आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे खूप चांगली प्रोसेस, म्हणजे ताब्याची प्रक्रिया सुद्धा खूप चांगली आहे, त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही. पण ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा काम करणं अतिशय आवश्यक आहे. आता या लॉटरीच्या अनुषंगाने मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आतापर्यंत म्हणजे मागच्या लॉटरीत आम्ही बघितलेलं आहे की म्हाडाने त्या सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बनवून अपलोड केले होते सोशल मीडियावरती, पण यावेळेस मात्र तसं होताना दिसत नाही. एकतर आम्ही साईट विकली जातोय, आम्हाला ते व्हिडिओ बनवून दिले जात नाहीत, आम्हाला ते व्हिडिओ म्हणजे फोटो काढले दिले जात नाहीत, पण तिथे म्हाडाने जर ते फोटो किंवा अपलोड, किंवा आता फोटो तर साईटवरती काही काही फोटो अपलोड केले तुम्ही जर पाहिलं असेल तर, पण म्हाडाने जर मागच्या वेळेस असेल की त्यांनी सॅम्पल फ्लॅट ते अपलोड करायचे, म्हणजे म्हाडाच्या फेसबुक पेजवरती, युट्यूब पेजवरती, इन्स्टा पेजवरती, मग त्याच्यात एक क्लिअर आयडिया मिळायची की असा फ्लॅट आहे, मग तिथे आम्ही जाणं टाळायचो, मग तिथे आमची चक्कर वाचायची, आम्ही कशाला फिरायचं मग. पण इथे मात्र आता म्हाडाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं की जर समजा साईट व्हिजिट करायला परवानगी नाही, आम्हाला सुद्धा अलाउड केलं जात नसेल, तर म्हाडाने तेथील सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बनवून अपलोड करावे, जेणेकरून ते लोकांना बघता येतील. ही एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो, कारण आम्ही सुद्धा आता असं ठरवतो की आता फिरणं बंद करायला पाहिजे, कारण फिरून उपयोगच नाही. आम्ही फक्त आता बोरीवली असेल तिकडे जातोय, पण ते सॅम्पल मिळत नाही, मग उगाच जाऊन उपयोग होत नाही, आमची चक्कर वाया जाते. आम्हाला पण खूप काम असतात, आमचे पर्सनल काम आहेत, वैयक्तिक काम आहेत, हे सगळे करून आम्ही ऍडजस्टमेंट करून आम्ही हे व्हिडिओ बनवतो मित्रांनो. मग आता कुठेतरी आम्हाला सुद्धा ट्रॅक बदलावा लागणार आहे. आणि तुम्ही जर तसं पाहिलं तर आमच्यात आपल्या म्हाडाचे जे काही व्हिडिओ बनवतो त्याला सुद्धा हवे तसे व्ह्यूज पण येत नाहीत, का तर लोक ते बघायला तयारच नाहीत, त्यांना नको ती म्हाडाची लॉटरी. इथे सुद्धा आमची मेहनत खूप वाया जात असल्याचं दिसून येत आहे, आणि म्हणून आम्हाला सुद्धा आता थोड्याफार प्रमाणात आमचा ट्रॅक हा थोडा बदलावा लागणार आहे. कारण शेवटी मित्रांनो
म्हाडाची लॉटरीची जे काही अपडेट आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे असा आमचा इमान म्हणजे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. असो, या सगळ्या महत्वाच्या सूचना आहेत मित्रांनो म्हाडासाठी की त्यांनी याच्यावर काम करणं आवश्यक आहे. सध्या तरी इन्कम सर्टिफिकेट नव्याने आलेले आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम करणं आवश्यक आहे. सॅम्पलच्या बाबतीत काम करणं आवश्यक आहे. किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा काम करणं आवश्यक मित्रांनो. मागच्या वेळेस आपण पाहिलेलं की किमतीवरून आपण खूप मोठा व्हिडिओ बनवला होता अपेक्षा भंग. यावेळेस तसा आम्ही व्हिडिओ बनवू शकणार नाहीये. तरी सुद्धा मला विनंती आहे की ह्या किमतीवर अजून तुम्हाला पुनर्विचार करता येऊ शकतो का, काही प्रमाणात का होईना पण ह्या किमती कमी करता येतील का याच्यावरती सुद्धा म्हाडाने विचार करावा, जेणेकरून जे काही घरे आहेत ती थोडीफार का होईना पण सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये येऊ शकतात. बाकीचं म्हाडाच्या ऑनलाईन सिस्टम सोबत आपल्याला काही मित्रांनो जे काही लॉटरी होते खरंच इमानदार होते. लॉटरीमध्ये कुठली सेटिंग चालत नाही. लॉटरीच्या बाबतीत काहीही शंका घेण्याची अजिबात गरज नाही. तेवढं चांगलं अपडेशन हे म्हाडाने केलेलं आहे. पुढील भागात मित्रांनो आपण काही लोकांशी बोलणार आहोत प्रत्यक्ष साईटवर जाऊन किंवा जे व्हिजिट करणारे लोक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे. जाणून घेणार आहे त्यांच्या संदर्भात काय त्यांचं म्हणणं आहे लॉटरी संदर्भात किंवा त्यांना काय वाटतंय लॉटरी संदर्भात. एकंदरीत सगळी मुलाखत आम्ही आपल्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.